दत्ताभाऊ काय बोलाल, आज तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलाय, आदिवासी समाजाबद्दल काय त्रास आहे तुम्हाला, काय बोलाल? आमच्या आदिवासी समाजाबद्दल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आदिवासींचे जातीचे दाखले, तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आमच्या आदिवासी समाजापैकी जे दाखले त्यांना भेटत नाही. 1960 साली आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्याच्या अगोदरपासूनचे 1950चे पुरावे देत असाल तर तुम्हाला जातीचे दाखले मिळणार. ही जी संभावना आहे त्याला मी विरोध करतो. पण आदिवासींचा आणि 1950चा का पुराव्याचा का प्रश्न नाही. सगळ्यात पहिली महत्वाची भूमिका आहे, जर त्यांच्या वडिलांकडे दाखला आहे तर तुम्ही त्यांच्याकडे 1950चा पुरावा का मागितला जातो, याचं मी खंडन करतो. त्यांच्या वडिलांचा दाखला आहे तर त्यांच्या मुलांना दुसरे सर्टिफिकेट वगैरे शोधण्याची गरज काय? तुमच्याच कार्यालयात दिलेले आहेत ना, मग ते त्यांना देण्यात यावे. आणि खूप किचकट प्रश्न करून ठेवलाय आदिवासीच्या दाखल्याचं. आम्ही मागणी करणार आहे आणि आम्ही ह्या पद्धतीने आदिवासींचे अर्ज स्वीकृत करणार आहेत, जेणेकरून आदिवासींना आपला अर्ज करण्यास मुभा मिळावी आणि आमच्या आदिवासी विकास संस्थेतर्फे कार्यालयातून हे अर्ज आम्ही स्वीकृत करून त्यांना सर्टिफिकेट देण्यात येईल की त्या पद्धतीने त्यांचं ह्या पद्धतीने आम्ही माननीय आपले जे सीएम साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब, महसूल मंत्री साहेब यांच्याकडे हे अर्ज सगळ्यांचे लिखित स्वरूपात घेण्याचं कार्य आपल्या कार्यालयातनं चालू होणार आहे. आणि जेणेकरून आम्ही मागणी करू की आमचे आदिवासींचे जातीचे दाखले आहेत त्याच्या सवलती व्यवस्थित रीतीने मिळाव्या. मुंबईमध्ये, मुंबई हे क्षेत्र नाही का, तर मुंबईतलं क्षेत्र आहे ना, मग मुंबईतले आदिवासी नाहीत, ते आदिवासी आहे. आम्ही आदिवासी आहोत, आम्हाला आमचा हक्क भेटला पाहिजे. सगळ्यात महत्वाची भूमिका, जे जातीचे दाखले आहेत त्याच्यावर एवढं मार्जिन करून ठेवलं की आदिवासींना आदिवासींचे दाखले भेटत नाही. तर ह्याचा आम्ही कडकडून विरोध करतो ना. सरकारी सरकारी कामासाठी जर तुम्ही आदिवासी असाल तर पहिला कास्ट सर्टिफिकेट मागतात. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर तुम्ही त्या योजनांचा लाभ घेऊ शकतात. मग ते जे जातीचे दाखले आहेत ते देण्याचा अधिकार आमच्यापासून का हिरवला जातोय? जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर तुमचं पाऊल काय असेल, तुम्ही काय बोलता? आम्ही जन आंदोलन करू, उपोषणाला बसू, पण कायद्याच्या माध्यमातून. सरकारच्या विरोधात उपोषण करावं लागेल, पण पहिला मागणी केली जाईल. आपण अर्ज करून मागणी केली जाईल. जेवढे पण आदिवासींना मी रिक्वेस्ट करेन की त्यांनी जेवढे जण आहेत तेवढ्यांनी, मुंबईतले नाही तर बाहेर जे कोणी असतील महाराष्ट्रातले जेवढे पण, त्यांनी आमच्याकडे येऊन फॉर्म भरून आम्हाला द्यावे, जेणेकरून आम्ही मागणी करू शकतो. आपली जी मागणी आहे ती समोर ठेवू शकतो आणि आपले जातीचे दाखले सुस्करपणे मिळावे म्हणून आपल्या शासनाकडे विनवणी करू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय बिरसा मुंडा, जय जोहार, जय आदिवासी. काय नाव? मी सोनल भगत, विले पार्ले. काय त्रास येतो जेव्हा तुम्ही आदिवासीचा दाखला घ्यायला जेव्हा जाता, तेव्हा काय त्रास? माझी सध्या कास्ट सर्टिफिकेट हरवली. मी आदिवासी मी लेटर टाकलाय, पण ती लोक बोलतात की 95चे 50चे पुरावे आणा. ते आणायचे कुठून? पावसामध्ये सगळं काही गेलं, पण ते तरी पण तेच बोलतात. त्यांनी नोटीस पाठवली की तुम्ही हे नोटीस घेऊन या आणि इकडे येऊन चेक करा, आणि तिकडे गेल्यावर काहीच नाही. काहीतरी विषय पण होता जेव्हा तुम्ही चांगल्या साड्या किंवा चांगले कपडे घालून जाता ते लोक, हो, ती लोक बोलतात तुम्ही तर चांगले दिसतात आहे, तुम्ही कुठे आदिवासी आहे. मग आदिवासीसाठी काय करावं, काय पुरावे द्यावे?
म्हणजे तुम्हाला काय वाटतं काय शासनानेच आम्हाला पुरावे द्यावे ना आदिवासीचे. तुम्हीच आम्हाला द्या, मग आम्ही आम्ही तर आहेच आदिवासी, पण तुम्ही आम्हाला द्याल तर ते आम्ही घालून फिरू की आम्ही आहे कट्टर आदिवासी आहे. दत्ता भाऊनी एक मोहीम छेडली आहे, त्याच्यामध्ये सर्व महाराष्ट्राचे सर्व आदिवासी इथे यावे, फॉर्म भरावे आणि त्यांच्यासाठी एकत्रित मागणी करावी. हो, त्याच्यासाठी तुम्ही काय? त्याच्यासाठी पण मी त्यांच्या मते सहमत आहे की हे करावंच पाहिजे, कारण की खूप लोकांना शाळेत मुलांना त्रास होतो, शिक्षणासाठी कॉलेजमध्ये त्रास होतो की तुमचा कास्ट सर्टिफिकेट आणा तर आम्ही तुम्हाला हे करू, फी माफी करू. शाळेत पण तेच बोलणं जातं. म्हणजे हे शासनाकडनं आम्हाला जे आमचे हे भेटतंय, सवलत भेटते शासनाकडनं, ते आम्हाला द्यावी, हे मागणी आहे आमची.